राजेश्याम भंडारी यांच्या माध्यमातून झालेली आहे. आणि टॉस बॉक्स, सुसज्ज असं टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. निलेशजी तुम्मा ज्यांनी सकाळपासून इथे हजेरी लावलेली आहे, एक मिनिटही ते इथून हललेले नाहीत. अशा सर्व मान्यवरांच्या मदतीने या स्पर्धेला रंग भरलेला आहे. ही स्पर्धा पार पाडलेलीच आहे असं म्हणूया, कारण आता फक्त सामने राहिलेले आहेत 2, संघ राहिलेले आहेत 3. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज राकेश आणि कुमार. कुमार यांना या आधी सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. अष्टपैलू खेळाडू आहेत, सलामीला येतात, षटक हाताळतात, रेग्युलर क्रिकेटमध्ये नाव कमवलेला, नाव गाजवलेला, अनेक सामन्यांना अजरामर केलेला हा कुमार. स्ट्राईकसाठी सज्ज राकेश, गोलंदाजी मार्गावर राहुल. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका, पंचांचा इशारा काय येईल? थँक्यू. एका टप्प्याने चेंडू सीमारेषे बाहेर. पहिल्या चेंडूवर चौकार. सुरुवात आक्रमक, आश्वासक, सकारात्मक झालेली आहे. राकेश, राहुल. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, तो मोठा फटका. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाहीये, खाली क्षेत्र होता, त्या क्षेत्रामध्ये चेंडूला इनफिल्डच्या वरून चौकार. आणि त्या चेंडूला मात्र स्लॉट मध्ये पडला होता आणि त्या चेंडूला मिडॉनच्या वरून खाली क्षेत्रामध्ये फेकून दिलेला आहे आणि चौकार. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार. सुरुवात जबरदस्त, आक्रमक, सकारात्मक, विश्वासात्मक. आता कुठला चेंडू असेल राहुल कडून? इथे पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक तिथे सजवलेला आहे. पंचांकडून इशारा आलेला आहे, नाईक सरांकडून काहीतरी. नो बॉल, ओव्हरस्टेप, फ्री हिट. चेंडू टाकून झाले 2, धावा झालेल्या आहेत 10. 1+1. खराब गोलंदाजी पाहायला लागेल, म्हणावे लागेल राहुल याची. खराब गोलंदाजीपेक्षा राकेश याची चांगली फलंदाजी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोलंदाजी बरोबर आहे, मात्र फलंदाज आहे ना, फलंदाज आपल्याला मनासारखी फलंदाजी करतोय. बघा इथे बघा, बघितलं क्षेत्ररक्षकाची पाहणी केली आणि चेंडूला पाठवलं थर्ड मॅन सीमारेषेकडे. चौकार. स्वीप हिट पाहायला मिळालं, रे स्वीप पाहायला मिळाला. आता गोलंदाज करेल तर काय करेल? तिन्ही पद्धतीचे चेंडू टाकून बघितले आणि आक्रमक राकेश आक्रमण. कुमार इथे बघा, एक क्लास, त्याच्यापेक्षा दुसरा क्लास. काय फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. दोन चौकार कुमारच्या खात्यात, 2 चौकार राकेशच्या खात्यात. एकंदरीत धावा झालेल्या आहेत 18. क्षेत्ररक्षक नाराज दिसत आहेत, आम्हाला संधीच नाही फील्ड करायची. सर्व फटके गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकांना त्रास नाही जास्त, कारण फलंदाज बघा ना, तंत्रशुद्ध फलंदाजी करत आहेत, तंत्राचा वापर करत आहेत, गॅप शोधत आहेत खाली क्षेत्रामध्ये. इथे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडलाय गोलंदाजाने.
बाबा झालं एकदाच बीट झालं डॉट. हजारो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. संपूर्ण पद्मशाली समाजाचे नवतरुण युवक शालकरी विद्यार्थी कॉलेज कुमार आलेले आहेत स्पर्धेसाठी. इथे मोठा फटका आणि चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 6 रन. गेल्या वर्षी चषकामध्ये जर आपण बघितलं तर त्या वर्षी सेमीफायनलमध्ये हे दोन्ही फायनलमध्ये बीसीसी आणि जय भवानी हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जय भवानी संघ यावर्षी प्रवास चांगला आहे, मात्र इथे नशिबाने त्यांना लक दिली होती, चिठ्ठीमध्ये पुढे चाल केली, मात्र सेमीफायनलमध्ये इथे त्यांच्यावर संकट आलेलं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 24 धावा. शालकरी मुलांना सुवर्ण संधी आहे सीमारेषेच्या बाहेर. बच्चो आपको सुनना है. सीमारेषेच्या बाहेर जो खेळाडू जो प्रेक्षक म्हणजे छोटा मुलगा झेल पकडेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक. लहान मुलांना सुवर्ण संधी आहे, तो विद्यार्थी 10वीच्या आतमध्ये पाहिजे. चला कुठल्याही प्रेक्षकाने झेल पकडला तर सन्माननीय नीलमजी कचेर नाईक यांच्याकडून तब्बल 200 रुपये. प्रेक्षकांना सुवर्ण संधी, सीमारेषेच्या बाहेर पकडा. बच्चे कंपनी सुन रहे हो क्या? 200 रुपये मिलेगा. कैच पकड़ लो, अंदर जाके नहीं बाहर. हो इथे मात्र एक जबरदस्त चेंडू खाली राहिलेला आहे पडल्यानंतर. 2 निर्धाव चेंडू. राजेंद्र यांची चांगली गोलंदाजी. अशा रीतीने कमबॅक करावं लागेल. पहिल्या षटकात 24 धावा ज्या गेलेल्या आहेत त्या कुठेतरी वाचवायला लागतील तुम्हाला, भरपाई करावी लागेल. अशी चेंडू हाताळायचे आहेत. प्रतिस्पर्धी संघ अगदी बलवान संघ आहे. श्री साई संघ. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे का? लहान मुलं आता तैनात झालेले आहेत सीमारेषेवर. जसे त्यांना बक्षीस लावलं बघा, सर्वजण गेलेले आहेत तिथे झेल पकडण्यासाठी. राकेश आणि कुमार सलामीची जोडी अजूनही कुठल्या प्रकारे ब्रेक थ्रू नाही, अजूनही गडी गमावलेला नाहीये. राजेंद्र ओव्हर द विकेटचा मारा. वेगवान चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण. जितका वेगाने चेंडू तितकाच वेगाने इथे फटका पाहायला मिळाला. जर गॅप थोडासा जरी भेटला असता, थोडीशी जरी मिस झाली असती दिशा क्षेत्ररक्षकाकडून, लगेच चौकार गेला असता. इतका वेगाने हा फटका होता. धावसंख्या 27. 27 धावा धाव फलकावर. चांगली गोलंदाजी राजेंद्रकडून. अतिशय वेगवान चेंडू. ओहो काय तिथे घडलं, जसं काही जणू काही डावी एसटी वाकवली की काय. डाव्याला एसटीला स्पर्शून गेला मला तर वाटते चेंडू. हो आम्हाला इथून तिथे दिसलं. दुर्दैव म्हणावं लागेल गोलंदाजाचं, दुर्दैव की एसट्या पडले, बेल्स पडली नाही. अतिशय वेगाने चेंडू होता, मात्र स्पर्श करून गेला, चाटून गेला डाव्या एसटीला. गोलंदाजाचं दुर्दैव आणि फलंदाजाचं सुदैव म्हणावं लागेल. नशिबाने साथ दिली फलंदाज. पुन्हा एकदा राजेंद्र स्ट्राइक साठी. राकेश कुमारला जीवनदान मिळालेलं आहे. जवळजवळ त्रिफळाचे झालेच होते, पण नशिबाची साथ मिळाली. लाखात एखाद्या खेळाडूला अशी संधी परत परत मिळत असते.
त्रिफलाजीत होऊनही अजूनही खेळपट्टीवर सुरक्षित राजेंद्र. आता मात्र जबरदस्त चेंडू वाकवली तीच एसटी. काय गोलंदाजी कमबॅक केलंय राजेंद्र यांनी. ज्या एसटीला याआधी त्याने स्पर्श केला होता, दुर्दैवाने विकेट मिळाला नव्हता, मात्र तीच एसटी त्यांनी वाकवली. आणि तिथे मात्र फलंदाज वेगळा होता, कुमार होता. इथे राकेशला त्याची भरपाई करावी लागली. राकेशच्या माध्यमातून ती भरपाई झालेली आहे. सतीश याआधी जो सामना झाला होता त्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा खर्ची घातल्या होत्या या गोलंदाजांनी. त्याच सतीशला तिसरं षटक सोपवलेलं आहे. तेव्हा मात्र चांगले प्रयत्न केले होते त्यांनी. आता समोर जे फलंदाज आहेत ते वेगळे आहेत, समोरचा संघ वेगळा आहे. सतीश काय करेल या मुख्य षटकामध्ये? तिसरे षटक म्हणजे या षटकामध्ये प्रत्येक संघाचे मुख्य जे फलंदाज असतात ते खेळपट्टीवर असतात. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. सन्माननीय नीलम कचर नाईक यांनी तब्बल 200 रुपये आणि निलेश तुम्मा यांच्याकडून 500 रुपये 700 मिळणार आहेत. आणि हे 500 फक्त 10वीच्या खालील मुलांना असतील, विद्यार्थ्यांना. पण नीलम दादा नाईक यांच्याकडून 200 आहे. कोणी झेल पकडा. जो बच्चे हैं बाउंड्री लाइन पे उनके लिए संधी है. आज तुमची चायनीजची बाकी निघेल. चायनीज नका खाऊ, बाहेरचे पदार्थ घरी आणून चांगला काहीतरी मस्त पार्टी मेजवानी करा. जेव्हापासून बक्षीस लावलं तेव्हापासून मात्र चेंडू सीमारेषे बाहेर जायला जात नाहीयेत. प्रेक्षक वाट बघतायत कधी षटकार येईल. थोडासा मंदावलेला आहे खेळ. धावसंख्या झालेली आहे ती 29. कारण गोलंदाज तसे आलेले आहेत खेळपट्टीवर. राजेंद्र नंतर सतीश हे गोलंदाज असे आहेत जे षटकार मारून देणार नाही सहजासहजी. प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार नाही. असा चेंडू दिले, बघूया पकडतो का कोणी. पकडा पकडा. गो चुमरी चुमरी. दोन्ही या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक उत्कृष्ट हार्ड हिटर फलंदाज सचिन घरत, ज्यांचा खेळ आम्ही अनेक वर्ष आनंदाने पाहतोय, त्यांचे षटकार आनंदाने पाहतोय. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सतीश बघा स्वतः गोलंदाज किती धावलेला आहे. आपल्या षटकात एकही एक्स्ट्रा धावा जाता कामा नये. हा गोलंदाजाचा मनसुबा, ही जिद्द आहे. आताच एक घटना घडली, त्या षटकारावर तब्बल 10 प्रेक्षक तुटून पडले होते, पण झेल कुणाला सापडला नाही. धावसंख्या सतीश यांनी जर 3 विकेट लगातार 3 चेंडूवर 3 विकेट घेतले तर तब्बल 5000 रुपये बक्षीस. सुरेश करमकोंडा यांच्याकडून
पहिला विकेट. हो, निलेशजी चेंडू किती शेष आहेत? 2 आहेत, म्हणजे संधी आहे. लाईव्ह मातून सुरेश कॅरमकोंडा हे सामना पाहतायत. सतीश यांचा खेळ पाहतायत. सतीश यांचे ते चाहते आहेत, फॅन आहेत. आणि सतीश यांनी लगातार 3 विकेट घेतले. तब्बल 5,000 रुपये मिळणार आहेत. सतीश अजून 2 चेंडू आणि 2 विकेट घ्या. 5,000 रुपये आपल्याला कमवण्याची संधी. प्रेक्षकांनी एक आत्तामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो झेल सुटला. सतीश एक विकेट घेतलेला आहे. बघूया त्यांचे फॅन युट्यूबच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांच्या गोलंदाजीचा आनंद घेत आहेत. हॅट्रिकला 5,000 तब्बल. नाहीये, चांगला फटका, लेट कटचा फटका. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गेलेला आहे डीप कव्हरला. एकच धाव. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक षटकार गेल्यानंतर ही सतीश यांनी एवढी काही खराब गोलंदाजी ते केलेली नाहीये. राजेंद्र यांनी 4 धावा. त्यानंतर बघूया सतीश या चेंडूवर कशा रीतीने बचाव करतोय स्वतःचा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. नंतर प्रेक्षक सुस्तावले होते. आता बक्षीस लावून आता जागे झाले, कसे तैनात झाले बघा. शंकर आडव्या बॅटने खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. बावीस धावांची वेगवान खेळी करून कुमार बाद झाला. क्रॅम्प आले होते त्यांच्या पायामध्ये, मला तर वाटते थोडासा त्रासदायक, त्यांना वेदनादायक हा प्रवास झाला. आणि कुठेतरी स्वतःची विकेट त्यांनी बहाल केली. कारण येणारा फलंदाज ताज्या दमाचा फलंदाज, फिट फलंदाज असेल आणि कदाचित माझ्यापेक्षा चांगली फटकेबाजी करू शकेल. गणेश गुंडा कुमार बाद झाल्यानंतर
22 धावांची खेळी केली कुमारने. धावसंख्या 45-45. हो, फसवा चेंडू, फसवा चेंडू. शंकर याच्या गोलंदाजीमध्ये इतके प्रयोग आहेत. प्रत्येक फलंदाजाचा अंदाज बघून, पवित्रा बघून गोलंदाजी करत आहे. कुठल्या फलंदाजा कशा रीतीने गोलंदाजी करायची त्याला ठाऊक आहे आणि म्हणून यश संपादन करत आहे. पुन्हा स्लोअर. वारंवार तुम्हाला त्या चेंडूला झेल सोडला. संधी सोडलेली आहे, संधी गमावलेली आहे. 2 वेळा संधी दिली होती फलंदाजाने तुम्हाला झेल पकडण्याची प्रेक्षकांना. शंकर पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. स्वतःवर नाराज असेल शंकर. या आधीचा जो चेंडू टाकला तो खूपच स्लो गतीने टाकला होता आणि त्या चेंडूचा नक्कीच इंतजार करत होता फलंदाज, वाट पाहत होता. आणि तसाच प्रकारे चेंडू आल्यानंतर वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने त्याला फटकारलं होतं. इथे मात्र बाद झालेला आहे फलंदाज. कॉट बिहाइंड. नवीन फलंदाज सिद्धेश, नवीन फलंदाज. शंकर टू सिद्धेश. सिद्धार्थ. आणि इथे मात्र सिद्धार्थ याला खाते उघड करता आले नाही शेवटच्या चेंडूवर. पहिल्या इनिंगची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकार 51, 51, 52. टार्गेट नीड 52 इंटू 24 डिलिव्हरी. चला लगेच घाई करा, मैदान सोडायचं आहे. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. तुम्हालाच अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यातील विजेता संघ 2 षटकांचा सामना खेळायला लागू नये. अंतिम सामना आपण सहकार्य करा. 5:30 झालेले आहेत. हार्ड हिटर फलंदाज, विस्फोटक फलंदाज आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी आम्हाला यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमाने मदत केली. सचिन, सन्माननीय सचिनजी घरत, कारिंदी गावचे स्थानिक रहिवासी, यांचं उचित सन्मान करू इच्छितो. तर सन्मान केला जात आहे सन्माननीय श्री सचिनजी घरत, आमचे मित्र. त्यानंतर एक उत्कृष्ट खेळाडू, व्यक्तिमत्व आणि त्यांची शरीरयष्टी बघितली, शरीर सौष्ठवपटू असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येक तरुणाला अशा प्रकारचं शरीर कमावण्याची नक्की जिद्द असते, आवड असते. असे सचिन घरत यांचा इथे उचित सन्मान केला जातोय, ज्यांनी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमाने आम्हाला सहकार्य केलेले आहे, मदत केलेली आहे.
त्यानंतर सन्माननीय विकीची घरत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी आम्हाला यूट्यूब लाईव्ह जितकं खर्च येईल त्याची मदत केलेली आहे आणि या विकीची घरत यांचं उचित सन्मान केले जाते. या स्पर्धेच्या वतीने या पद्मशाली रायडर संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद दोन्ही व्यक्तिमत्वांचे. कारिवली गावचे अनेक मान्यवर सकाळपासून या स्पर्धेला भेट देत आहेत, आर्थिक मदत करत आहेत. जी पण मदत होईल ती खुल्या दिलाने केलेली आहे. कारण गोकुळ कचेर नाईक साहेबांनी सांगितलंच त्यांच्या मनोगतामध्ये की या समाजाला आम्ही आमच्या आगरी समाजाप्रमाणेच बघतोय. हे सर्व आमचे मित्र परिवारच आहेत. म्हणून कारिवली गावातील सर्व मान्यवर अनेक मान्यवरांनी या संघाला या स्पर्धेला खुल्या मनाने मदत केलेली आहे. पहिले षटक करायचे आहेत. एकंदरीत 52 52 धावा जोडायचे आहेत. पहिले षटक कुमार ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता या आधीच्या सामन्यात. फलंदाजी तर 22 धावा आक्रमक शैलीने जोडलेल्या आहेत. गोलंदाजी बघूया. पॉवर प्लेचे षटक महत्वाचं. सामोरा जाईल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. कुमार जरी पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच असेल या आधीच्या सामन्यातील, तर त्याच्या समोरचा फलंदाज राहुल सुद्धा कमी नाही. तो सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे. म्हणजे दोन्ही अव्वल दर्जाचे खेळाडू एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर राहुलला मात्र फक्त एकेरी धावेवर समाधान मानावं लागलं. राहुल नॉन स्टॅकर एनला एक धाव काढून पोचलेला आहे. त्यानंतर स्ट्राईकसाठी आता सज्ज होईल राजू. एंड कुमारने स्कोर बदललेला आहे. आता ओव्हर द विकेट येतोय. इथे इनफिल्डच्या मारण्याचा प्रयत्न फटका फसला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला होता. त्या क्षेत्ररक्षकाला मात्र झेल पकडता आलेलं नाही की सोप्पा झेल सोडलेला आहे. राहुल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता या आधीच्या सामन्यात. 18 धावा जोडल्या होत्या त्यांनी 2 षटकारांनीशी. लांब पल्ल्याचे षटकार खेचले होते. बॅटची कडा डावखुऱ्या गोलंदाजाला जर आपण बघितलं तर राऊंड द विकेट. उजव्या हाताच्या फलंदाजाला ओव्हर द विकेट. ही गोलंदाजाची शैली आहे, ही पद्धत आहे कुमारची. पुन्हा एकदा कुमार राहुलसाठी. फुलटा चेंडू भिडकावून दिलाय. क्षेत्र खाली आहे तिथे, मात्र एका व्यतिरिक्त काही नाही. क्षेत्ररक्षक नाही. संध्याकाळचे जसं सत्र सुरू झालंय तसं मात्र षटकार संख्या कमी झालेली आहे. या सत्रामध्ये आपण गोलंदाजांचं वर्चस्व पाहत असतो नेहमी. संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू हवा तसा सीमारेषा बाहेर जात नाही, बॅटवर येत नाही. जरी आला तरी ताकदीचा वापर जास्त करावा लागतो, टायमिंगचा वापर जास्त करावा लागतो. इथे बघा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंडू धावचीची संधी. हिट होते का? हिट झाला असता तर कदाचित धोका होता. लेग बाय अवांतरच्या स्वरूपात एकदा राहुलची बॅट जोपर्यंत थंड आहे तोपर्यंत संघाला अडचण असेल. एकदा राहुलची बॅट लागली तर मग फिनिशर बनू शकतोय. नाही, बॅटच्या मधोमध येत नाही चेंडू. फक्त एखाद्यावर समाधान मानावं लागेल. चांगलं षटक हाताळलंय कुमारने. धावसंख्या फक्त आणि फक्त 5 करायचे आहेत. 52
झालेले आहेत 5, अजूनही 47 ची आवश्यकता. जेमतेम 16 ची सरासरी आलेली आहे. आता प्रत्येक षटकामागे तुम्हाला 16 घ्याव्या लागतील. अंतिम सामना कोणत्या दोन संघामध्ये? घाई करा, चला आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. अजून विनाकारण टाइमपास करू नका. मोठा फटका तर आलेला आहे बॅटमधून. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि आक्रमक फलंदाज बाद होईल राहुल. फलंदाज जरा वेगाने चला खेळपट्टीकडे. घाई करा, आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. कुठल्याही संघाला अंधुक प्रकाशाचा फटका बसू नये. शंकर, दोन्ही सलामीवीर बाद झालेले आहेत. दोन्ही नवी फलंदाज. राहुल ज्युनियर. एक राहुल बाद झाल्यानंतर दुसरा राहुल आलेला आहे त्याची जागा भरून काढण्यासाठी. फुलटॉस, चेंडू स्पर्श झाले नाही कुठेच. निर्धाव चेंडू. धावा मात्र 5च्या पुढे जात नाहीयेत. 5 धावांवर, 6 धावांवर इथे थांबलेला आहे गाडा. 52 करायचे आहेत आणि कुठल्या प्रकारे बघा पुन्हा एकदा तशाच प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. स्लॉक स्वीपच्या अंदाजाने अवांतर 1 धाव येते. फलंदाज कॉड भेन बाद. फलंदाजाने लगेच चला, घाई करा.
अंतिम सामना आपल्याला 4 षटकांचा खेळायला मिळणार नाही असं वाटते. आपला धोकादायक धोक्याची सूचना सूर्यदेवाने दिलेली आहे. धोकादायक वेळ सुरू झालेला आहे अंतिम सामन्यासाठी. एकच धाव. षटक क्रमांक 2 समाप्त. तिसरे षटक घेऊन येत आहे गोलंदाज उमेश. भूमेश यांनी एक मॅन ऑफ द मॅच घेतलेली आहे मला तर वाटते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉग ऑफला बाद होईल फलंदाज. चौथा हादरा बसतोय. संजू सॅमसंग म्हटलं जाते ज्या क्षेत्ररक्षकाने झेल पकडला. सेमीफायनलचा सामना आहे. पूर्ण पकड मजबूत केली आहे श्री साई संघाने. जय भवानी संघ मात्र बॅकफुटवर गेलेला आहे. एकंदरीत धावा झाल्या 52. तिथून पहिले षटक अगदी खराब खेळलं गेलं आणि तिथून गलती सुरू झाली. झेल झेल झालेला आहे. वारंवार विकेट पडत आहेत आणि वारंवार आमचा टाइम वेस्ट जात आहे. या खेळाडूंची नावं बघितले तर देवाला अनुसरून जास्त नावं आहेत. अनेक खेळाडूंच्या नावामध्ये देवाचं नाव दडलेलं आहे. शंकर, कृष्णा, भूमेश बरीचशी नावं जर आपण बघितली देवाला अनुसरून आहेत.
शेवटचे षटक. एका षटकामध्ये किती धावा हव्या आहेत निलेशजी? खूप साऱ्या झालेल्या आहेत. 10 करायच्या आहेत 42. सर्वात एकतर्फी सामना हा म्हणावा लागेल. 10च्या 10 खेळाडूंना संधी द्या आता, दुसरं काही राहिलं नाही. सतीश जी आप कब आओगे? सेमीफायनलचा सामना अगदी निराशाजनक झाला. प्रेक्षकांना खूप निराश केलं. प्रेक्षकांना अतिटरीचा सामना पाहायचा होता. 4 चेंडू शेष आहेत अजूनही. 3 चेंडू शेष आहेत. टाइमपास करू नका, सहकार्य करा. अंतिम सामना खेळायचा आहे. शेवट तरी गोर करा. प्रेक्षकांना एक संधी द्या झेल पकडण्याची. हा बरोबर. मात्र तो प्रेक्षकाला नाही, खेळाडूला झेल पकडण्याची संधी मिळालेली आहे. राजनंदिनी संघ कर्णधार आणि अर्थातच दुसरा कर्णधार असेल श्री साई. बघूया किती षटकांचा आपल्याला सामना खेळायचा आहे. आपण कर्णधारांशी सल्लासमत करू. त्यानंतर अतिथींना विनंती असेल सचिनजी घर. निलेशजी तुम्ही चला, आपणही चला. आता अंतिम शेवटची आपल्याला नाणेफेक करायची आहे. सर्वच जण चला, पाहुणे मंडळी चला. जे पाहुणे इथे आहेत सर्वांनी चला, कारण आपल्याला आता अंतिम फेरीचं नाणेफेक करायचे आहे. निलेश तुम्हा युवा नेता टॉस बॉक्स कडे जाऊया आपण. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे की सदर सामना 3 षटकांचा राहील. अंतिम सामना. सर्व पाहुणे मंडळी आमच्याशी जोडले गेलेले आहेत टॉस बॉक्स मध्ये. पद्मशाली चषक 2026 चा अंतिम सामना, अंतिम नाणेफेक. चला पटकन. श्री साई संघाचे कर्णधार तीन षटकांचा सामना आहे. दोन्ही संघाचे कर्णधार लक्षात घ्या, गृहीत धरायचे. पाहुण्यांकडे मी कॉइन सुपूर्द करतो. पॉवर प्ले नाही आहे, लक्षात घ्या. 3 षटकांचा सामना आहे. 3 गोलंदाज तुम्ही वापरू शकता. चला सचिनजी घरात नाही, थांबा लगेच कॅन्सल. कोण म्हणणार आहे? चला श्री साई संघाचे कर्णधार हेड म्हणताय आणि हेड आलेला आहे. पाहुण्यांना विनंती आलेली आहे
विनंती असेल की आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना शुभेच्छा द्या अंतिम फेरीसाठी. फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग. चला, फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे श्री साई संघाच्या कर्णधाराने आणि लगेच आपण फलंदाजीसाठी तयार ठेवायचे आपल्या दोन्ही सलामीवीरांना. प्रतिस्पर्धी संघ राजनंदिनी एंटरप्राइजेस, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला, राजनंदिनी एंटरप्राइजेस आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला, प्रेक्षकांनी जागा सोडा, मैदान खाली करा. छोटे प्रेक्षक वर्ग तुम्ही सीमारेषेच्या बाहेर राहा, तुम्हाला झेल पकडायचे आहे. 700 रुपये मिळतील. चला, बाउंड्री लाईनच्या बाहेर राहायचं आहे प्रेक्षकांनी.